नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सध्याला यूट्यूबनी एक रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी एक नवीन पॉलिसी अपडेट केलेला आहे आणि हे पॉलिसी अपडेट एका वेगळ्या लेवलचं आहे. तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून म्हणजे एआयचा वापर करून जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्याबद्दलची ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ही 15 जुलैपासून लागू होणारी जी पॉलिसी आहे याचा इम्पॅक्ट कोणकोणत्या चॅनल्सवरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे व्हिडिओज असणार आहेत त्याच्यावरती त्याचा नक्की काय परिणाम होणार आहे हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, युट्यूबने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की ज्या नोटिफिकेशन मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जो कंटेंट ज्याची व्हॅल्यू लो आहे म्हणजे आमच्या अल्गोरिदम मध्ये त्या कंटेंटचा नवीन असं काही स्वतःची व्हॅल्यू नाहीये, किंमत नाहीये, अशा व्हिडिओज वरती आम्ही हा इन्फोर्समेंट करतोय. म्हणजे ते व्हिडिओज आम्ही मॉनिटायझेशन करणार नाही किंवा असे चॅनल आता मॉनिटाईज होणार नाहीत. म्हणजे काय की जे एकसारखेच टेम्पलेट्स वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याचा ऍज सच असा काही यूज नाही, म्हणजे सेमच टेम्पलेट आहे, सेमच व्हॉइस वापरलेला आहे, अशा व्हिडिओजना प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळेच व्हिडिओना प्रॉब्लेम येणार काय? तशी अजून क्लॅरिटी याच्यामध्ये आलेली नाहीये. त्याच्यामुळे न घाबरून जाता सद्यस्थितीला वेट करणं 15 तारखेपर्यंत आपल्याला सगळ्यांनाच इसेन्शियल आहे. त्याच्यानंतर दुसरा एक त्यांनी त्याच्या पॉलिसीमध्ये मुद्दा असा मांडलेला आहे की जे रिॲक्शनचे व्हिडिओ बनवले जात होते, म्हणजे इकडे कोणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे आणि खाली आपला चेहरा दाखवून आपण काहीतरी बोलतोय किंवा असं हावभाव करतोय, मध्येच आपण बोलतोय, हसतोय, असे जे रिॲक्शन बेस्ड व्हिडिओज असतील तर त्या रिॲक्शन बेस्ड व्हिडिओजना सुद्धा सध्या म्हणजे युट्यूब तुम्हाला लो क्वालिटी कंटेंट म्हणजे ज्याचा या अल्गोरिदम मध्ये एवढा फायदा नाहीये असं कन्सिडर करून तशा सुद्धा व्हिडिओचं मॉनिटायझेशन बंद होणार आहे. दुसरे जे व्हिडिओ आहेत म्हणजे रिमिक्स वाला जो पार्ट आहे, याच्यानंतरचा जो महत्वाचा तिसरा जो याच्यामधला जो अपडेट आहे तो आहे की जे तुम्ही रिमिक्स वाले व्हिडिओ बनवताय, म्हणजे कुणाचा तरी व्हिडिओ चालू आहे त्याला रिमिक्स करताय आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ तिकडे लावताय, तर ग्रीन स्क्रीन असेल किंवा काय मध्येच तुम्ही इथे कोपऱ्यात चेहरा दाखवताय, वरती तो व्हिडिओ चालतोय, असे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा ह्या लो क्वालिटी कंटेंट मध्ये येणार आहेत. त्याच्यानंतरचा चौथा जो पार्ट आहे, तुम्ही कोणाचा तरी व्हिडिओ कॉपी केलेला आहे, थोडंसं एडिटिंग केलेलं आहे त्याला आणि तो तसा अपलोड केलेला आहे, तर ज्याच्यामध्ये मॅक्सिमम तुमचा स्वतःचा चेहरा, तुमचा स्वतःचा आवाज, चेहऱ्यापेक्षा सुद्धा आवाज खूप महत्वाचा आहे, तुमचा ओरिजिनल व्हॉइस जो आहे तो नसेल आणि तुम्ही फक्त आणि फक्त असं एडिटिंग करून किंवा जे आता जे 3-4 स्टेप सांगितल्या अशा पद्धतीने जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या चॅनलचं जे मॉनिटायझेशन आहे ते डिसेबल होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आताच 2024च्या रिपोर्ट प्रमाणे 95 लाखापेक्षा जास्त व्हिडिओजला वरती असे ऍक्शन घेतले गेलेले युट्यूब कडून की जे स्पॅम कंटेंट आहे, ज्याला स्पॅम म्हणतो आपण, की प्रत्येक ठिकाणी बघेल तर तोच व्हिडिओ दिसतोय, त्याच्यामध्ये नवीन काय नाही किंवा त्याच्यावरती नवीन एक्सप्लेनेशन काय नाहीये किंवा त्याच्यातून काय तुम्ही असे तुकडे तुकडे करून एक्सप्लेन केले आणि समजवले असं काही नाहीये, उचलला, एडिट केला आणि टाकून दिला असं नाहीये. तर युट्यूबचं असं म्हणणं आहे की जे ओरिजिनल क्रिएटर आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही हे असे जे शॉर्टकट वाले जे प्रकार होत आहेत युट्यूब मधून पैसे कमवण्यासाठी, तर त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन लावतोय. तर मित्रांनो, फक्त घाबरून नका जाऊ, काम करत राहा तुमचं ओरिजिनल जे असेल ते. फक्त 15 तारखेनंतर आपल्याला नक्की कळेल की याच्यामध्ये काय इन्फोर्समेंट होते आणि युट्यूब कडून त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली जाणार आहे. लवकरच भेटू नवीन विषय, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.